नमस्कार मित्रांनो. आज आहे मंगळवार आणि खरं सांगायचं तर आज कुठे जायचं असं काहीच प्लॅन नव्हता. पण म्हणतात ना, प्लॅन नसलेले दिवसच जास्त भारी जातात. सकाळी सकाळी मामाचा कॉल आला. म्हणाले, चल रे नारायणगावला जाऊन येऊ, मित्राच्या घरी कार्यक्रम आहे. मी म्हटलं, आज माझंही काही खास काम नाही, चला मग. आम्ही निघालो नारायणगावकडे. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की मामा लोकेशनच विसरले. मग मामानी परत फोन, नक्की कुठे यायचं आहे? म्हणाले, तिकडून सरळ सरळ ये. म्हणजे सरळ म्हणजे किती सरळ हे अजूनही कळलं नाही. कसं बसं करत करत शेवटी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. मामा म्हणाले, चल बस जेवायला. आणि मेनू बघतो तर एक नंबर. पण तेवढ्यात आठवलं, अरे देवा, आज तर अंगारक चतुर्थी, उपवास आहे. मग काय, जेवण सोडून थेट फराळाच्या पंक्तीत. मामा आणि मी दोघांनी मस्त फराळ गेला. मित्राची भेट झाली, 2-4 गप्पा मारल्या आणि लगेच निघालो घराकडे. घरी आलो, जरा आराम केला आणि संध्याकाळी वाटलं, चला आज गंगा आरतीला जाऊन येऊ. गावात गेलो आणि बघतो तर काय, ट्रॅफिकच ट्रॅफिक, सगळीकडे गर्दी. आज भाविकांची प्रचंड गर्दी होती. मंदिर मस्त सजवलेलं होतं, पण गर्दी इतकी की बाहेर मस्त दर्शन घेतलं. मग थेट गंगा आरतीकडे निघालो. आरती सुरू झाली. वातावरण एकदम शांत आणि सुंदर. आणि तेवढ्यात लक्षात आलं, कोणीतरी ड्रोन उडवत होतं. म्हटलं चला बघू तरी कोण आहे तो कलाकार. तर भाऊ एकदम प्रोफेशनल शूट करत होता. मी पण जाऊन नीट बघितलं. त्याला सांगितलं, भाऊ मस्त शूट केलंस. इथून निघतोय तोच मित्र भेटला. म्हणतो, व्लॉग छान बनवतोय पण एक्सप्रेशन देत जा. मी म्हटलं, भाऊ जरा समजून घे, नवीन ॲडमिशन आहे. घरी जाताना बघतो तर मस्त असा बाजार बसलेला, जणू काही छोटीशी यात्राच. एका चिप्सवाले काका दिसले. मग काय, थांबलोच, थोडे चिप्स घेतले आणि मग निघालो घराकडे. आज नवीन वर्षानंतरची पहिली अंगारकी असल्यामुळे भरपूर भाविक दर्शनासाठी आले होते, म्हणून ट्रॅफिक पण तसंच होतं. तर मित्रांनो, आजचा हा सुंदर, थोडासा अचानक पण खूप मजेशीर दिवस इथेच संपवतो. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.